महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 11 एप्रिल 1827 रोजी. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव हे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आहे. महात्मा फुले यांचं गाव आहे कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. आणि मित्रांनो, महात्मा फुले यांचं आडनाव हे गोरे, पण फुलाच्या व्यवसायातून त्यांचे आडनाव हे फुले पडले. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 3 ऑगस्ट 1848 रोजी महात्मा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडाच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांची कोणकोणती पुस्तक आहेत हे पण लक्षात असू द्या. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सत्तरिया हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? सत्तरिया हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 आसाम. सत्तरिया हे नृत्य प्रकार हे आसाम या राज्याचा आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भरतनाट्यम हे नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याचा आहे. लावणी हे नृत्य प्रकार महाराष्ट्र या राज्याचा आहे. कथकली हे नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे. भांगडा हे नृत्य प्रकार पंजाब या राज्याचा आहे. गरबा हे नृत्य प्रकार गुजरात या राज्याचा आहे. आणि मित्रांनो, घुमर हे नृत्य प्रकार राजस्थान या राज्याचा आहे. पुढील प्रश्न आहे, मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बाबर. मुघल घराण्याचा संस्थापक हे बाबर होता. तसेच मित्रांनो, मुघल संस्थापक बाबरचे जन्म केव्हा झाले असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 14 फेब्रुवारी 1483 साली. पुढील प्रश्न आहे, पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पांगिरा या कादंबरीचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक हे पु ल देशपांडे आहेत. राधे या पुस्तकाचे लेखक हे रणजित देसाई आहेत. दुनियादारी या पुस्तकाचे लेखक हे सुहास शिरवाडकर आहेत. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक हे व्यंकटेश माडगुळकर आहेत. आणि मित्रांनो, ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक हे ज्ञानेश्वर कुलकर्णी हे आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बन मुक्त गाव कोणते? भारतातील कार्बन मुक्त गाव कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पल्ली. भारतातील कार्बन मुक्त गाव हे पल्ली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 7500. भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा हे 6100 किलोमीटर आहे. तर भारताची एकूण भूसीमा हे 15200 किलोमीटर आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी हे 3214 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी हे 2933 किलोमीटर एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा आरोग्य विभाग भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पश्चिमेस. निलगिरी पर्वतरांगा हे भारताच्या पश्चिमेस आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1872 साली. भारताची पहिली जनगणना ही 1872 साली झाली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताची पहिली जनगणना हे लॉर्ड मियो या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. तसेच मित्रांनो, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1951 साली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3
395. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2005 साली. माहितीचा अधिकार कायदा हे 2005 साली लागू झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, माहितीचा अधिकार कायदा हे 15 जून 2005 रोजी अंमलात आला, तर माहितीचा अधिकार कायदा हे 3 ऑगस्ट 2005 साली लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळात केव्हा मिळाले? भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळात केव्हा मिळाले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1920 साली. भारताला प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी या खेळामध्ये 1920 साली मिळाले. पुढील प्रश्न आहे, प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. प्लासी हे ऐतिहासिक गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? भारतातील कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश. भारतातील कार्बन मुक्त गाव हे हिमाचल प्रदेश आहे. पुढील प्रश्न आहे, 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 2019 साली. 108वी राज्यघटना हे 2019 वर्षी करण्यात आली. भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5G. भारताने सध्या 5G या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1 मे 1960 साली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे 1 मे 1960 साली झाली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना हे 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना हे 1 मे 1960 साली झाली. महाराष्ट्र राज्याची राजधानी हे मुंबई आहे, तर उपराजधानी हे नागपूर आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते, तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश होते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कळसुबाई. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई या शिखरास ओळखले जाते. तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील शिखराचे उंची क्रमानुसार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक असा आहे, कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे शत्रुशृंगी, तो म्हणजे तोरणा. तसेच मित्रांनो कळसुबाई या शिखराची उंची हे 1646 मीटर एवढी आहे आणि हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. सालेर या शिखराची उंची 1567 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर आहे आणि हे शिखर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्रगड या शिखराची उंची 1424 मीटर आहे आणि हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो सप्तशृंगी या शिखराची उंची 1416 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तोरणा या शिखराची उंची 1404 मीटर आहे आणि हे शिखर पुणे येथे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1646 मीटर. पुढील प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्म कोणत्या साली झाला? मेजर ध्यानचंद यांचा जन्म कोणत्या साली झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 29 ऑगस्ट 1905 साली. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणजेच 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे,
नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 पंतप्रधान. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. तसेच मित्रांनो, नीती आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. नीती आयोगाचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग हे भारताचे विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. तसेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव कुमार. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, नीती आयोगाची स्थापना हे 1 जानेवारी 2015 साली झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समावेश करण्यात आला आहे? 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समावेश करण्यात आला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 कवच. 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कवच हा नवीन खेळ समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 इंदोर. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर इंदोर हे शहर आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर इंदोर हे शहर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आग्रा हे देश आहे आणि मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर ठाणे हे शहर आहे. पुढील प्रश्न आहे, नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 के.व्ही. साजी. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून के.व्ही. साजी यांची नेमणूक झाली आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 औरंगाबाद. भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी हे औरंगाबाद आहे. पुढील प्रश्न आहे, IOCL चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? IOCL चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शेख संजू कपूर. IOCL चे ब्रँड अँबॅसिडर हे शेख संजू कपूर आहेत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022 आणि 2023 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली? खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022 आणि 2023 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यात 2022 आणि 2023 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, FDI चे लॉंग फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. महाराष्ट्र राज्यात 2022 आणि 2023 या वर्षासाठी FDI गुंतवणूक हे 29% एवढी होती. तर कर्नाटक या राज्याची FDI गुंतवणूक हे 24% एवढी होती. गुजरात या राज्याची FDI गुंतवणूक हे 17% एवढी होती. दिल्ली या राज्याची FDI गुंतवणूक हे 13% एवढी होती. पुढील प्रश्न आहे, भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 नाशिक. भारताची वाईन राजधानी म्हणून नाशिक या शहराला ओळखले जाते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून बेंगलुरू या शहराला ओळखले जाते. तर स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून जालना या शहराला ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शक्तिकांत दास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत. तसेच मित्रांनो, RBI या बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. RBI या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झालेला आहे. RBI या बँकेची स्थापना हे RBI ॲक्ट 1934 नुसार करण्यात आलेली आहे. RBI या बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. तसेच मित्रांनो, शक्तिकांत दास हे RBI चे 25वे गव्हर्नर आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे,
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण? महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 वसंतराव नाईक. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती हे वसंतराव नाईक आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण ठरला? महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण ठरला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता हे सिकंदर शेख आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र केसरी 2023 बद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. महाराष्ट्र केसरी 2023चे ठिकाण होते पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे. तसेच मित्रांनो, याची कालावधी होती 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र केसरी 2023ची आवृत्ती होती 66वी. विजेता होता सिकंदर शेख, तर उपविजेता हे शिवराज राक्षे होता. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, महाराष्ट्र केसरी 65व्या आवृत्तीचे विजेता होता शिवराज राक्षे आणि याचे ठिकाण होते पुणे जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, महाराष्ट्र केसरी 64व्या आवृत्तीचे विजेता होता पृथ्वीराज पाटील आणि याचे ठिकाण होतं सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, स्वाईन फ्लू हा कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू हा कोणत्या विषाणूमुळे होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 H1N1. स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होतो. तसेच मित्रांनो, स्वाईन फ्लू या रोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. स्वाईन फ्लू हा H1N1 म्हणजेच पॅन्डेमिक या विषाणूमुळे होतो. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, H म्हणजे ह्युमाग्लुटिनिन, N म्हणजे न्यूरोॲमिनिडाइज. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, स्वाईन फ्लूचे प्रसार हे हवेमार्फत, रोगाच्या घामातून, नाकातील स्रावामार्फत होते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, बर्ड फ्लू हे H7N9 या विषाणूमुळे होतो. पुढील प्रश्न आहे, ब्रिक्स परिषद 2023 कोणत्या देशात पार पडली? ब्रिक्स परिषद 2023 कोणत्या देशात पार पडली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका. ब्रिक्स परिषद 2023 हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पार पडली. पुढील प्रश्न आहे, मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा कोणी जिंकली? मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा कोणी जिंकली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 प्रियंस सेन. मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा प्रियंस सेन यांनी जिंकली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. तसेच मित्रांनो, नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. नोबेल पुरस्कार हा एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. तसेच मित्रांनो, नोबेल पुरस्काराची स्थापना हे 1901 साली झालेला आहे आणि हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. नोबेल पुरस्काराचे वितरण हे दरवर्षी 10 डिसेंबरलाच केला जातो आणि मित्रांनो, याचे ठिकाण आहे स्टॉकहोम, स्वीडन या देशामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 संगीत. ग्रॅमी पुरस्कार हे संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 मांघर. देशातील पहिले मधाचे गाव हे मांघर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोसी. कोसी या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात. पुढील प्रश्न आहे, 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 भारत. 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन हे भारत या देशामध्ये केले आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 फिमर. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे फिमर आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 डेसिबल. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पॉप्युलर. पॉप्युलर या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 4. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण 4 सिंह आहेत. पुढील प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 25 एप्रिल. जागतिक मलेरिया दिवस हे 25 एप्रिलला साजरा करण्यात येत असतो. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 21 जून. आंतरराष्ट्रीय योगा दिवस हे 21 जूनला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हे 5 जूनला साजरा केला जातो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.